म्हणून आज या व्यासपीठावर ही जी ताकद तुम्हाला दिसते आहे, ही ताकद तुम्ही विजयी करा, नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा आणि या नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा। आणि मग तुम्हाला मी सांगतो की जसं नाशिक तुम्हाला अपेक्षित आहे तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही। या नाशिक शहरामध्ये मी अनेक वर्ष ऐकतो की IT पार्क होणार, IT पार्क होणार, IT पार्क होणार। स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता, त्याचं काय झालं? कुंभच्या निमित्तानं तपोवनामध्ये 2000च्या आसपास झाडांची कत्तल केली। हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो, नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वजा फडकवली। धर्मध्वजा, त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे, त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे, तुम्ही पहा। आणि या श्रीरामाच्या भूमीमध्ये तुम्ही बिल्डरांच्या सोयीसाठी 2000 झाडांची कत्तल केली। ज्या ठिकाणी ही झाडं तोडलेली आहेत आज ती संपूर्ण जमीन भविष्यामध्ये बिल्डरांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे, कारण हा बिल्डर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा खर्च करणार आहे अशी माझी माहिती आहे या निवडणुकीमध्ये। आणि म्हणून या झाडांची कत्तल त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरच्या रोडला आपल्या सामान्य मराठी माणसांच्या घरावरती बुलडोझर फिरवला, विकासाच्या नावाखाली, कुंभच्या नावाखाली। वर्षानुवर्ष ज्यांची तिकडे व्यवसाय आहेत, घरं आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो आमच्या मराठी बांधवांना बेघर केलं। अशा प्रकारचा तुघलकी कारभार या नाशिक शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावानं सुरू आहे। हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे, हे सगळं आपल्याला रोखायचं आहे। आणि त्यासाठी एकच शक्ती, शिवशक्ती जे व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित आहे, ही शिवशक्तीच हे सगळं रोखू शकेल। आपल्याला उद्धवजींना, राजसाहेबांना ऐकायचं आहे, मी आपला फार वेळ घेणार नाही, पण या मैदानावर जी शक्ती जमलेली आहे, या शिवशक्तीमध्ये या नाशिकमध्ये परिवर्तन करण्याची संपूर्ण ताकद आहे। मला खात्री आहे की आपण सगळे, उद्धव साहेब, राज साहेब एकत्र आलेले आहेत, हे नाशिकसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि या नाशिकमध्ये बदल घडवेल, परिवर्तन घडवेल। आणि भ्रष्ट राज्यकर्ते, ज्याने नाशिकची महानगरपालिका लुटली, ज्याने नाशिक शहर लुटलं, ज्याने नाशिकमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लावली, त्या सगळ्यांना आपण कायमचं घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, इतकंच बोलतो।